हॅलो कमांडर, गुलाबच्या मृत्यूबद्दल काही कळलं? कोण होती ती माणसं? कोण होतं या सगळ्याच्या मागे? काही कळलंय का? नाही बॉस. डिपार्टमेंटमध्ये काही चर्चा? बॉस, डिपार्टमेंटमध्ये सुद्धा चौकशी केली. काय आणि कसं घडलंय याबद्दल काहीच कळलं नाही. तिची टीम मधली माणसं होती, त्यातलं कोणी जिवंत राहिलंय? नाही, सगळ्यांना जागीच मारलंय. सिस्टीम मध्ये खूप चर्चा आहे. मीडियावाले प्रश्न विचारतायत. या प्रकरणामुळे ना बॉस, डिपार्टमेंटवर खूप जास्त प्रेशर आहे. टेक्नो, बॉस, तुम्ही सांगितलं तेव्हापासून साधू सरांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, बट इट्स निगेटिव्ह. पण कुठे असतील? काही कल्पना? काहीच नाही. काही तासांपूर्वी ना ते गृहमंत्र्यांसोबत होते, एवढं कळलंय. त्यानंतर काहीच अपडेट नाही बॉस. अर्थात हे जे काही घडलंय त्याच्यामुळे त्यांना सुद्धा ह्या सगळ्याची उत्तरं द्यावी लागणार आहेत. कमांडर, तुम्हाला काहीही कळलं ना, काहीही, तरी मला लगेच सांगा. या सगळ्याच्या पाठीमागे कोण होतं हे आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. येस बॉस. तुझ्यावर जे काही आरोप झाले, तुझा मृत्यू झाला, या सगळ्याच्या पाठीमागे गुलाब आहे असंच वाटत होतं मला इतकी वर्ष. आणि म्हणून मी त्याला ताब्यात सुद्धा घेतलं. पण त्याने जे काही सांगितलंय ना, त्यानंतर मला या सगळ्याचा शोध पुन्हा एकदा सुरू करावा लागणार आहे. तुझ्या मृत्यू मागे जो कोणी आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा दुवा फक्त गुलाब होता. तोही नाहीये आता. आता मला हे सगळं पुन्हा एकदा शून्यातून सुरू करावं लागेल. बॉस, गुलाबच्या जाण्यामुळे अजून एक नुकसान झालंय. युवराज सुटला. त्याच्या विरोधात एकही पुरावा नाही आपल्याकडे. त्याला पण कळलंय बघ. आनंद झालाय त्याला. ओ माय 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 अजय देवगण. आज तुम्हाला अमरीश पुरी बोलीस तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तू का खुश आहेस? कारण कौशिकी ताईंनी केदारचा सगळ्यांसमोर पाणउतारा केला आणि आता त्या केदारला दया पप्पांजवळ जाऊच देणार नाहीत, हो ना? करेक्ट 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 एकदम करेक्ट निशी, एकदम correct. कसं काय भिजवलेले बदाम? मी आहेच एवढी हुशार. मम्मा ते ऐका ना, ते म्युझिक आहे ना, आम्ही ऍक्च्युली कधीतरी संधी मिळते आनंद साजरा करायची म्हणून. नाही, करा आनंद साजरा, काहीच हरकत नाही. पण आपल्या आनंदाला कोणाची नजर नको लागायला. हे तर काहीच नाहीये. आत्ता कुठे त्या कौशिकीने केदार आणि तारणीचा फक्त अपमान केला, ही फक्त सुरुवात आहे. आपलं खरं ध्येय काय आहे? ऑफिसमध्ये आपली हक्काची जागा मिळवणं. ज्या ऑफिसमधून अपमान करून त्या कौशिकीने तुला बाहेर काढलाय ना, त्याच ऑफिसमध्ये त्याच कौशिकीने सन्मानाने तुला सीईओच्या खुर्चीवर बसवलेलं बघायचंय मला. आणि तो दिवस खूप दूर नाहीये. येस. मम्मा, सीईओ पेक्षा कौशिकी ताईंच्याच जागेवर युवी बसला तर? आपण जे बोलतो ते होतं असं म्हणतात, पण त्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. हे बघ युवी, आपल्याला जर आपलं ध्येय साध्य करायचं असेल तर आता थोडं नमतं घ्यायला काय हरकत आहे? मामा, एक्सक्यूज मी, युवराज खांडेकर आहे मी. नमतं वगैरे का घ्यायचंय? मी कोणाचे तळवे चाटायला जाणार नाहीये. मी त्यांचा वारस आहे. मला नाही नमतं वगैरे घ्यायचं. युवी, हे पद्मिनी असं होऊही देणार नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, शिकार करायची असते तेव्हा वाघ सुद्धा 4 पावलं मागे जातो. आपल्याला ह्या लोकांना जर चुकवायचं असेल ना, तर आता थोडं नमतं घ्यावं लागेल. आता आनंद साजरा करायला काहीच हरकत नाहीये, पण जरा दमाने. कोणालाही कळायला नको की आपण आनंद साजरा करतोय, कारण त्यांचं दुःख आपल्याला ह्याच्यापेक्षाही मोठ्याने साजरा करायचंय. ओके? सो
एन्जॉय. जॉय. कुठे बोगस कांडे का तिथे कुठे? बाजूला हो, मला बाबांना भेटायचंय. कौशिकीताईंनी काय सांगितलं ते लक्षात नाहीये का? तू आणि तुझ्या बायकोने दयापप्पांच्या आजूबाजूलाही फिरकायचं नाहीये. हो, पण एकदा नाही भेटता येणार. तुला त्यांना भेटता येणार नाही. मी त्यांना कालपासून पाहिलं नाहीये. मला कालच तर तुला आणि तुझ्या बायकोला त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी दिली होती ना. काय केलं तुम्ही? गेलात ना त्यांना सोडून. त्यामुळे आता हे जे नाटक करतोयस ना त्यांची खूप काळजी असण्याचं, ते बघून झालं आमचं कालच. आणि तुला तर सवयच आहे ना अनाथ असण्याची. पण माझ्या मुलासाठी, या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी मला माझा नवरा जिवंत हवा आहे. त्यामुळे याद राख त्या खोलीत पाऊल टाकलंस तर. युवराज, चल तुझ्या वडिलांना भेटून घे. ये. चला चला बाबांना भेटूया. मॅम जस्ट अ थॉट, स्पेशल क्राईम युनिटकडून आपल्याला काही माहिती मिळाली तर? नाही, तू म्हणतेस ते बरोबर आहे श्वेता. स्पेशल क्राईम युनिटचा ॲक्सेस मिळणं खूप कठीण. इतके दिवस मी त्यांना भेटण्याचा प्रयत्न करते, पण ते शक्य होत नाहीये. त्यांच्याबद्दलची काहीच इन्फॉर्मेशन मला मिळत नाही आणि मला नाही वाटत ते त्यांची आयडेंटिटी कोणासमोरही रिव्हील करतील. पण येस, स्पेशल क्राईम युनिटला भेटण्याची इच्छा मलाही आहे. सावकाश सावकाश. असू दे. ठीक आहे ठीक आहे. ये ये ये. त्याला आला इथे. बोलायचंय त्याला तुमच्याशी. बोल बोल ना. नाही नाही, ऐका ना, ते त्याला त्याची चूक मान्य आहे आणि त्याला त्याची चूक कळली आहे हे सांगायचं त्याला. अरे चुका त्याला याच्या आधी अनेक वेळा कळलेल्या आहेत, पण त्याने त्याच्यात काही फरक पडलाय का? पण अहो, पण त्याला काय म्हणायचं हे तर ऐकून घ्या ना एकदा. डॅड, तू इथे थांबू नको, तुझा आधी बाहेर. अहो, मला तुमचा राग मान्य आहे, पण आता काल मी पण नाही का रागाच्या भरात तुम्हाला काय वाटेल ते बोलले. पण असंच असतं, माणूस जेव्हा रागात असतो ना त्याला आपण काय बोलतो काय करतो काही कळत नाही. पण एकदा राग शांत झाला ना की मग त्याला जग कळतं, माणसं नव्याने दिसतात. तू त्याच्या चुकांवरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करू नकोस. अहो, पण असं काय करताय? कोणी आपली चूक मान्य करत असेल, ती सुधारण्याचा प्रयत्न करत असेल तर आपण त्याला एक संधी नको का द्यायला? हा,